नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आज आम्ही आलो आमच्या गावाच्या नदीवर. नदीला बघा किती सारा पूर आलेला आहे, बघून घ्या एकदा. एवढा पूर आला की खूपच. त्यात आमचा मित्र गेला त्या पाण्यात खेळायला. त्याला एवढी हौस पाण्यात खेळायची की भयानक. तो पाण्यात गेला तिथं बघत आहे. आणि आज आमचा प्लॅन आहे थोडं बाहेर गावी जायचं, म्हणून आम्ही आज इकडे थोडं आलो होतो बाहेर. नदीवर बघितलो आणि आता इथून आम्ही आता सरळ घरी जाणार आहे. कारण की आम्हाला त्याचं गाडी सर्व्हिसिंग करायला. मग घरी गेल्याबरोबर रामप्रसादनं काढला आपलं कापडाने गाडी पुसायला सुरुवात केली. त्याला म्हटलं कचा कचा पुस रे बाबू. आता पटापट पोचत आहे. मग काय आलो पेट्रोल पंपावर. आता म्हटलं हे घ्या 500 टाका मला पटकन. टाकलं काकानं 500 भरं 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 टाकू राहिलं काका. मग तिथून सरळ पोहोचलं शोरूमला काकानं आपल्याला आपलं हत्यार आणि काहीतरी लिहित बसले. काय लिहिलं राहिले ते काय माहिती. चालू द्यायचं लिहिणं कुचूर 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 कुचूर. त्यानं लिहिलं. मग तेवढ्यात म्हटलं तर काय करा, म्हणून आम्ही गेलो पेटपूजा करायला. लागली तर जोरात भूक, नाश्ता वास्ता करायचा म्हटलं चला. मग काय येऊन आम्ही बसलो हॉटेलवर. एका मस्त सेल्फी वेल्फी काढली, फोटो काढले. मग काय आता वाट पुरवलं बा कधी येते नाश्ता, कधी येते नाश्ता. का काही नाश्ता आणतच नव्हते लवकर. काय करू राहिले ते काय माहीत बाबा. मग काय तेवढं त्याला आपल्याला 2 प्लेटा आठ म्हटलं रामप्रसादनं धरला आणि खाल्ला पहिला घास. त्याला एवढा आवडला की बस. आणि पोरगानी रस्साच रस्साच आवडला म्हणजे रस्स्यावर रस्साच उडाला होता. आणि सांगू राहिला ती रस्सा लय चांगला म्हणजे तूही घे म्हणे. मग काय बाबा मी चालू केलं. मग तिथून सरळ आलो शोरूमला. चालू आपल्या गाडीची वाट कधी होते, सर्व्हिसिंग कधी होते. बम आम्ही तर एवढं बोर उरलं होतं की भयानक काय करू काय नाही. शेवटी मग गाड्यानं मोबाईल काढायला लावून आपली अनुपमा बसलो. अनुपमा पाहत काय म्हटलं बाप पोरगं काही पाहते. मग तिथून सरळ आलो मोबाईलच्या शोरूमला. आपल्याला घ्यायचा होता मोबाईल आपल्या मित्राला. मग काय फीचर पाहता पाहता गाड्यानं मोबाईल घेतला पटकन. चालू आपले फीचर्स पाहिलं काय आहे. मग पटकन काकांनी तिकडे बिल बनवलं आणि सरळ तिथून आलो पाणीपुरी खायला. आलं पाणीपुरी गाडीवर दादा तेवढ्यात गाडी आपली लावलीच होती जस्ट. तर चालू होतं त्यांचं आलू वगैरे करणं, मिक्सचर करणं बरोबर. तर त्यांना म्हटलं आम्ही ब्लॉग वगैरे बनवतो म्हटलं. तर आम्हाला म्हटलं काही फ्री वगैरे द्या. तर नाही म्हणे फ्री देत नाही म्हणे. काय तुम्ही म्हणे असेच म्हणे फ्री खायला येता म्हणे. मग काय दादाला मिनता करून दादांना एक गोलगप्पा दिला बा. रामप्रसाद धरला आणि खाल्ला. मग आवडला तर म्हटलं मला पण देऊन द्या. मग काय धरला कांदा आणि घातला आलू गोंड्यात नाही गुपचूपमध्ये धरला आणि खाल्ला. मग काय दादा म्हणे खरंच टाकता का म्हणे यूट्यूबवर म्हणे टाका ना पाणी गिनी काढा म्हणे आपलं म्हणे चांगलं कसं दिसते काय नाही. मग काय फुकटचे गोलगोल भेटू राहिले. मग काय सोडतो. धरला आणि टाकला कांदा डबल घातला तोंडात. मग आपल्याला काय फुकटचं कसंही पचते. मग काय मी त्याला म्हटलं आम्ही ब्लॉगर आहे असं तसं. तर काका मस्त देऊ राहिला मला गोलगोल खा म्हणे. चालू आमच्याकडचं एकावर एक कसं आगच खाल्ले. मग काय म्हणे आमचं लोकेशन दाखवा म्हणे कुठं. तर ह्याला तर लोकेशन आहे अंबादेवी रोडवर फॅन्सी राखीच्या एकदम समोर. तर तुम्ही तिथं नक्की जा. आपला ब्लॉग आजचा एवढाच. चला बाय टाटा नमस्ते. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर